हाय फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल. तर कशा आहात मित्रांनो? मस्त मजेत ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तर बघा, आज आम्ही आलो आहे फिरायला कर्नाळा स्पोर्टला. तर कर्नाळा स्पोर्टला आल्यानंतर शंभूला झाले आहे पोहायचं मन. तर आत्ता आम्ही शंभूला घेऊन पोहायला जाणार आहे. तर शंभूसोबत मला पण पोहायचं आहे, माझं पण मन होतं आहे पोहायला. तर बघूया तिथं गेल्यानंतर. तर शंभू तुला पोहायचं ना? तर शंभू खूप एक्सायटेड आहे पोहण्यासाठी. तर त्याच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन तुम्ही बघू शकता. कधी पोहायला जातोय त्याला असं झालंय. तर चला, या ठिकाणी कर्नाळा स्पोर्टला म्हणजे आता इथे या ठिकाणी मुलं मॅच वगैरे खेळत आहेत. तर चला, तुम्हाला या ठिकाणचं वातावरण दाखवते. तर बघा, इकडे मुलांचं मॅचचं ग्राउंड आहे. तर या ग्राउंडवर मुलांची मॅच आहे आज. तर खूप मोठं ग्राउंड आहे. तर या ठिकाणी पोलीस अकॅडमीची प्रॅक्टिस पण घेतली जाते. हाय फ्रेंड्स, तर बघा आता आम्ही 2च मिनिटात जाणार आहे पोहायला. तर तुम्ही बघू शकता शंभू कसं पोहणार आहे. चला मग आता जाऊया पोहायला. तर हाय फ्रेंड्स, तर बघा शंभू आणि यांनी आले आहेत पोहून. तर मी गेले नाही बघा, कारण मला खूप तिथे वल्ल वातावरण नको वाटत होतं, त्यामुळे मी गेले नाही. तर चला, आता आपण शंभूला विचारूया कसं वाटलं पोहून. मग शंभू, लय मजा आली का? आलं का तुला पोहता? थंडी वाजली का? थंडी वाजली? आता मध्ये बुडाला होता का? घाबरला का? भोपळा भोपळा बांधल्यामुळं काय नाही वाटलं का? परत जायचं का आता? हा हा, तिकडे काय बघतो? तिकडे काय बघतो? मॅच. तुम्हाला काय झालं? पोहता नाही आलं काय? हा काय? मला घाण वाटत होतं. हा, मला माहित होतं तो घाबरणार आहे. जेवण 8 रोज झाले कधी पाण्यात गेला नाही. तेव्हा ते कॉन्फिडन्स आला की काय बुडत नाही, काय नाही. मग पापा धरू नका, सोडा अजिबात. पापा धरू नका. पापा धरलंय काय? सोडा. नंतर मग मग एकटा पोहायला लागला. कॉन्फिडन्स आला. शंभू, घरी जायचं, ज्यूस प्यायचा. ज्यूस प्यायचा. खाली बसायचं का? हाय फ्रेंड्स, तर बघा उसाचा ज्यूस पिऊन मस्तपैकी आम्ही आलो आहे या ठिकाणी आता सावलीला आराम करण्यासाठी. तर बघा, आणला आहे थोडाफार खाऊ सोबत, पाणी बॉटल वगैरे. तर इकडे आहे बघा कॉलेज. तर चला, खाऊन वगैरे झाल्यानंतर तुम्हाला मी पूर्ण कॉलेज फिरून दाखवते. तर बघा, इकडे कॉलेज आहे. खूप मोठं कॉलेज आहे बघा. डोंबाळा कॉलेज म्हणून प्रसिद्ध असलेले कॉलेज आहे हे. आता सध्या कॉलेजला सुट्टी आहे, त्यामुळे खूप सुनं वातावरण आहे इकडे. तर बघा, इथे आतमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे बघा. तर चला, आता आपण पलीकडून जाऊया. तर बघा, ह्या साईडनं असं काही दिसतं आहे. खूप सुंदर कॉलेज आहे बघा. कॉलेज बघून कॉलेजच्या आठवणी जाग्या झाल्या.
तर साईडनं अशी पूर्ण अशी अशोकाची झाडं आहे आणि पलीकडे समोर बाहेर जाण्यासाठी रस्ता आहे. तर इकडे आहे मॅच खेळतात ते मुलं, तर शंभू आणि यांनी गेले आहेत तिकडे. चल शंभू, शंभू चला जायचं, बसायचं का? हाय फ्रेंड्स, तर बघा आज मी बनवत आहे चिकन मस्तपैकी असं. तर बघा आता मी टाकलं आहे कढईमध्ये शिजायला, त्यामध्ये टाकलं आहे तेल, धना पावडर आणि हळद पावडर. तर यामध्ये मी आता मस्तपैकी खारं चिकन शिजवून घेणार आहे. तर बघा इकडे घेतला आहे मी कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची बारीक कट करून, आणि इकडे किचन शिजवून रेडी आहे. तर आता मी चिकन काढून घेणार आहे आणि यामध्ये कांदा टोमॅटो परतून घेणार आहे. तर बघा मी अशा पद्धतीने कांदा, टोमॅटो आणि थोडासा लसूण, शिमला मिरची हे सगळं परतून घेतलं आहे. तेल टाकून या कढईमध्ये परतून घेतले आणि आता मी यामध्ये आलं लसूण पेस्ट, बाकीचे सगळे मसाले आणि चिकन टाकून रस्सा थोडासा बनवणार आहे. तर बघा पुढची रेसिपी. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने चिकन बनवून तयार आहे. तर आता मी याच्यामध्ये ही कोथिंबीर टाकून घेणार आहे. कोथिंबीर मस्तपैकी धुवून कापून घेतली आहे मी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.